बांधवांनो, जय मल्हार. माझा आवाज येत असेल तर कोणीतरी मेसेज करा. आवाज क्लिअर येतोय का? जय मल्हार सर्वांना. सुरुवातीलाच विनंती करेल, जे बांधव लाईव्ह आहेत त्यांनी कृपया जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ, हे लाईव्ह कसं जाईल याची काळजी घेतली तर बरं होईल. आवाज येतोय का विठ्ठल भाऊ? आवाज येत असेल तर कोणी कमेंट करा ना प्लीज. ओके, चला, थँक्यू. जय मल्हार. बांधवांनो, सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. लोकशाहीला बळकट करण्यासाठी या निवडणुका फार महत्वाच्या आहेत. लोकशाहीच्या या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण नेहमी म्हणत असतो की हा देश संविधानावर चालतो. दुर्दैवानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला अप्रतिम असं संविधान दिलंय. जगात या संविधानाला तोड नाही, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षामध्ये दुर्दैवानं हे संविधान चांगल्या हातामध्ये गेलं नाही. आणि ज्या संविधानाला जे अपेक्षित होतं, समता, ती समता इथं प्रस्थापित झाली नाही. दर्जाची आणि संधीची समानता ती या ठिकाणी कधीच मिळाली नाही. म्हणजे आता सुद्धा निवडणुका सुरू असताना या राज्यामध्ये प्रमुख 6 पक्ष, मी मुद्दाम, बरेच बांधव या ठिकाणी फोन करतात, मेसेज करतात, आणि खरं म्हणजे मी सुद्धा जाती धर्माच्या विरहित काम करणारा माणूस आहे. जातीपातीला मी सुद्धा मानत नाही. परंतु दुर्दैवानं 2 नंबरचा म्हणवला गेला हा धनगर समाज, 2.5-3 कोटीच्या जवळपास हा धनगर समाज, परंतु या समाजाची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे, बिकट आहे. त्यामुळं या जातीवर बोलावं लागतं. निश्चितपणे निवडणुका या एका जातीवर लढल्या जात नाही, जिंकल्या जात नाही, हे वास्तव आहे. कुठलीच निवडणूक फक्त जातीच्या मुद्द्यावर किंवा जातीच्या भरवशावर लढणे सुद्धा उचित नाही, कारण तिथं विजय हा निश्चित नाही. परंतु या राज्याच्या, या देशाच्या लोकशाहीमध्ये फार मोठी थट्टा झाली आहे. निवडणुकीच्या या सगळ्या युद्धामध्ये चांगल्या माणसाला या ठिकाणी संधी मिळत नाही. इथं पक्षीय राजकारण, जातीपातीचं राजकारण, पैशाचं राजकारण इतकं टोकाला गेलंय की इथं गुणवत्तेला, क्वालिटीला किंमतच राहिली नाहीये. आणि म्हणून सध्या वातावरण सुद्धा प्रचंड जातीय अस्मिता या राज्यामध्ये टोकाला गेलेल्या आहेत. खरं म्हणजे जातीय अस्मिता, धार्मिक अस्मिता टोकाला जाणं हे या लोकशाहीसाठी, या समाज व्यवस्थेसाठी निश्चितच चांगलं नाही, ते आम्ही मानतो. परंतु नाइलाजानं या जातीच्या मुद्द्यांवर बोलावं लागतं, हे सुद्धा वास्तव आहे. आता भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली, राष्ट्रवादी, शिवसेना या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या, परंतु 2 नंबरचा धनगर समाज आणि या धनगर समाजाला कुठलं स्थान या याद्यांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालं नाही.
एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न जो आमच्या अस्मितेचा जीवन मरणाचा प्रश्न आहे याच्याविषयी तर प्रचंड उदासीनता या राज्यकर्त्यांमध्ये आहेच, परंतु मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो. या राज्यातल्या कुठल्याच पक्षाला, कुठल्याच नेत्याला धनगर जमातीशी ममत्व नाही, धनगर जमातीशी आपुलकी, जमातीविषयी प्रेम नाही. यांना आमची फक्त मतं पाहिजेत. आमच्या मतावर सत्तेत जायचं आणि सत्तेत गेल्यानंतर आमच्या हिताच्या विरोधात कामं करायची, हा एक प्रकारे अजेंडा या ठिकाणी चाललाय, म्हणून या ठिकाणी बोलावं लागतं. मी नेहमी अपील करतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्या धनगर बांधवांनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि धनगर जमातीचे जास्तीत जास्त उमेदवार उभे राहिले पाहिजे. लोकांनी सुद्धा त्या आपल्या उमेदवारांना मतं दिली पाहिजे. ज्या ठिकाणी धनगर जमातीचे उमेदवार नाही, परंतु आमच्या जमात हिताविषयी जे कुठले उमेदवार सकारात्मक विचार करत असतील, आमच्या जमातीविषयी ज्यांना प्रेम असेल, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, मला वैयक्तिक जर एखादा पक्ष काही देत असेल, मला वैयक्तिक जर एखादा नेता काही देत असेल, तर ते दीपक बोराडेचं हित आहे, जमातीचं हित नाही. आणि या महाराष्ट्रात आपण कोणत्याही जिल्ह्यात जा, मी महाराष्ट्रातले जवळपास सगळे जिल्हे, सगळे तालुके फिरतच असतो. मी प्रत्येक जिल्ह्यात पाहिलंय की धनगर जमातीविषयी प्रेम असणारे नेते या राज्यात नाहीत. त्यांच्या फायद्यासाठी त्यांना तुमच्या मताची गरज आहे म्हणून तुम्हाला एखादं छोटं मोठं पद देतील, छोटे मोठे टेंडर देतील. टेंडर सुद्धा काय मिळतात, छोटे मोठे हा शब्द म्हणजे वापरायला छोटे मोठे, पण छोटेच टेंडर मिळतात, मोठे टेंडर मिळत नाही. पद सुद्धा छोटेच मिळतात, मोठे मिळत नाही. मी जालना जिल्ह्याचं उदाहरण, माझ्या 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, 8 तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं, आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, मी जबाबदारीने याच्यासाठी बोलतो की मी फिरतो महाराष्ट्रावर. पद आम्हाला नाहीत, कॉन्ट्रॅक्ट आम्हाला नाहीत, म्हणजे समाजाला पुढे आणण्यासाठीचे प्लॅन्स किंवा समाजाला खऱ्या अर्थानं समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची नीतिमत्ता या कुठल्याच नेत्यामध्ये, कुठल्याच राज्यकर्त्यामध्ये, कुठल्याच पक्षामध्ये नाही. म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना धनगर जमातीचं जर अस्तित्व आम्हाला पुनर्स्थापित करायचं असेल, धनगर जमातीचा स्वाभिमान जर खरंच जिवंत असेल, तर डोळसपणे, जागरूकपणे, जमातीप्रती प्रामाणिक राहून या निवडणुकीला आम्हाला सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार जर सक्षम असेल, उमेदवार म्हणजे फक्त लढायची म्हणून कोणी उभा राहील आणि मला निवडणूक लढायची असं म्हणूनही चालणार नाही. समाजाच्या प्रश्नाविषयी, जनतेच्या प्रश्नाविषयी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, सद्य परिस्थितीतील राजकारणाविषयी त्याला जाण असावी, त्याचं समाजामध्ये काहीतरी काम असावं, काहीतरी योगदान असावं, हे सुद्धा गरजेचं आहे. नुसतंच मला निवडणूक लढायची म्हणल्याने चालणार नाही. ही निवडणूक 100% आपण निवडून येण्यासाठीच लढली पाहिजे. हे जरी सत्य असलं तरी आमचं उपद्रव मूल्य, आमची ताकद दाखवून देणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक उमेदवार निवडून येईलच, म्हणजे आपल्याला युद्ध लढायचं तर जिंकण्यासाठीच लढायचंय, मरण्यासाठी आणि हरण्यासाठी लढायचं नाही. हे जरी खरं असलं तरी याची दुसरी बाजू अशी आहे की आम्ही पडलो तरी आमच्यामुळं एखादा जबाबदार नेता पडला पाहिजे आणि आमची दखल त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपण लढत असताना 4-4, 5-5 उमेदवार न उभं राहता जो उमेदवार निवडून येण्याच्या शक्यतेमध्ये आहे, निवडून येण्याच्या या स्पर्धेमध्ये पुढे आहे, त्याला सर्वांनी पाठबळ द्यावं. त्यानंतर जर निवडून येणार नसेल परंतु हा एक सक्षम नेता म्हणून भविष्यात उदयाला येऊ शकतो, अशा नेतृत्वाला आपण बळ देणं गरजेचं आहे. अशा
समाजाच्या तळमळीच्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. दुसरा भाग याचा असा आहे की मी म्हटलं होतं की या सत्तेतील विशेष करून भाजपचे जे जबाबदार नेते या राज्यातले आहेत, यांना पाडण्यासाठी, यांना सत्तेतून बाजूला करण्यासाठी आपली भूमिका फार महत्वाची असली पाहिजे. कारण जर हे महत्वाचे नेते जर आपण पाडले तर आपली दखल घेतल्या जाईल. मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे कोण खासदार झालं, कोणामुळे झालं हे लोक बोलतात, परंतु या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक जातीचं एक वेगळं अस्तित्व दिसून आलं. धनगरांचं काहीच अस्तित्व दिसून आलं नाही. म्हणून आमचं मत हे निर्णायक तर असलंच पाहिजे, परंतु दखल पात्र असलं पाहिजे. याच्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. वैयक्तिक माझ्या बाबतीमध्ये बऱ्याच बांधवांचे फोन आले, भाऊ आपण निवडणूक लढली पाहिजे. बऱ्याच पक्षांचे सुद्धा संपर्क झाले. बऱ्याच छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांची तयारी आहे उमेदवारी देण्याची, परंतु मी वैयक्तिक सध्या निवडणूक लढावे की न लढावे या संभ्रमात आहे. त्याची कारण वेगळी आहेत. 2 मुख्य कारण आहेत भावांनो. एक तर माझी ही धारणा आहे की आपण आपल्या बुद्धीचा, आपल्या कौशल्याच्या, आपल्या वक्तृत्वाचा उपयोग हा आमच्या समाजातील जे आमदार होण्याच्या पहिल्या क्रमांकाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण खर्ची घातला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे की मी नेहमी म्हणत असतो की निवडणुका या पक्ष, पैसा आणि जातीच्या भरोश्यावर लढल्या जातात या राज्यामध्ये. दुर्दैवानं मीच नाही तर या राज्यातील 99% धनगर नेते ज्यांना म्हणू आपण, किंवा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, हे या एकाही कॅटेगरीत बसत नाहीत. कारण पक्ष आम्हाला चांगला मोठा सत्तेत जाणारा पक्ष आम्हाला उमेदवारी देत नाही, संधी देत नाही. पैसा आमच्याकडे तितका नाही. ज्या लोकांकडे पैसा आहे ते लोक या राजकारणाच्या भानगडीत पडत नाही. आमचं बरं चाललंय, आमचे उद्योग बरे चाललेत, कशाला आम्ही या रिकाम्या कटकटीत पडायचं म्हणून ते बाजूला राहतात. आणि समाजही जिथं आमचा 1 नंबरला आहे, जातही आमची जिथं स्ट्रॉंग आहेत, ती एक संघ नाही, राजकीय दृष्ट्या फार अज्ञानी आहे, जागरूक नाही. त्याच्यामुळे असं मला हरकत नाही की तिन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही बसत नाही. आणि मग आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांना समाजाविषयी अत्यंतिक तळमळ आहे, आमच्यामध्ये नेतृत्व गुणही आहेत. मी म्हणजे एक दीपक बोराडे हा एक उदाहरण, आपल्याला असे शेकडो तरुण आमचे या राज्यामध्ये आहेत की ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, समाजामध्ये काम आहे, परंतु दुर्दैवानं आर्थिक दृष्ट्या ते सक्षम नाहीत. माझीच परिस्थिती जर सांगितली तर काय खोटं बोलण्यात काही अर्थ नसतो, मोठ्या मोठ्या गप्पा मारून काही फायदा नाही. मी आतापर्यंत 2 विधानसभा लढलो, मागची लोकसभा लढलो, आणि हा प्रचंड पैसा याच्यामध्ये खर्च होतो. निवडणुका या पैशाशिवाय होतच नाही. तुम्हाला प्रचार यंत्रणा राबवायची असेल, कार्यकर्त्यांना प्रचारासाठी गाड्या असेल, जरी आपण पैसे तर आपले वाटण्याची क्षमताच नाही कारण आपल्याकडे पैसेच नसतात, परंतु ही प्रचार यंत्रणा, प्रचार साहित्य हे सर्व जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर हा प्रचंड पैसा खर्च होतो. म्हणजे हे भयान वास्तव आहे. मी लोकसभेला करून ठेवलेलं कर्ज अजून फिटलं नाही आणि आता परत विधानसभेला सामोरं जायचंय, ती सुद्धा एक मानसिकता नाहीये. आणि असं वाटतंय, समाज सुद्धा म्हणतात, लोक समाजातून म्हणतात की 1 नोट 1 वोट हा नारा घेऊन आपण निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. समाजातील बऱ्याच बांधवांचे फोन सुद्धा येतात, दीपक भाऊ आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो, पण दुर्दैवानं हे भयान वास्तव आहे की ते बोलणारेही पुढे येत नाहीत आणि कोणी मदतही करत नाही. मग ज्याला जो या चक्रव्यूहात, या युद्धात पडतो त्यालाच हे सगळं निपटावं लागतं आणि हे निपटताना मग नाकीनऊ येतात. त्याच्यामुळे मी थोडासा काय निर्णय घ्यायचा, अजून काही माझा निर्णय पक्का झालेला नाही. काय निर्णय सगळ्या समाज बांधवांशी चर्चा करून, आताही राज्यातल्या विविध भागातून बऱ्याच हे नोकरदार असतील, व्यावसायिक लोक असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे, राजकीय क्षेत्रात काम करणारे या बांधवांचे फोन येत असतात. ते म्हणत असतात दीपक भाऊ तुम्ही लढलं पाहिजे, पण ते
त्यांची भावना जरी रास्त असली, पण जे ही लढाई ज्याला लढायची त्यालाच माहिती या लढाईसाठी काय लागतं आणि कशा पद्धतीने गेलं पाहिजे. आपल्या क्षमता, आपले प्लस पॉइंट, आपले मायनस पॉइंट हे प्रत्येकाला माहित असतात. त्याच्यामुळे मी अजून संभ्रमात आहे. काय होईल 2-3 दिवसामध्ये माझा निर्णय मी कळवेलच. परंतु मी परत एकदा जबाबदारीनं विनंती करतो सर्व बांधवांना की प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला उमेदवार कसा उभा राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण तुम्ही मत देणार कोणाला मला सांगा. एकतर या सत्तेतला पक्षाचा उमेदवार असणार आहे किंवा विरोधी पक्षातला उमेदवार असणार आहे. दुर्दैवानं आमचा समाज हा जास्तीत जास्त प्रमाणात भाजप सोबत आहे, म्हणजे सत्तेसोबत आहे. पण या सत्तेमध्ये या धनगरांसाठी 1% ही प्रामाणिक भावना नाही, चांगली भावना नाही. आमच्या जीवन मरणाचा अस्तित्वाचा प्रश्न असलेला आरक्षणाचा यांनी सोडवला नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणारे शेवटच्या कॅबिनेट पर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं. आम्ही स्वतः पंढरपूरचं उपोषण, संभाजीनगर तिथून मुंबई, जवळपास 1-1.5 महिना आम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये घर परिवार या सगळ्या याच्यापासून दूर होतो, आमच्या आरोग्याची काळजी न करता. आणि शेवटच्या कॅबिनेटच्या शेवटच्या मिनिटापर्यंत असं वाटत होतं की अरे हे देतात, परंतु दिलं नाही. मग याचा राग आम्हाला येणार आहे की नाही. आणि भावांनो, मी तरुणांना विशेष करून विनंती करेल की आता या निवडणुकीमध्ये जर आपण निर्णायक भूमिका घेतली नाही, आपल्या मताची किंमत या पक्षांना जर आपण दाखवून दिली नाही, तर आपलं भविष्य प्रचंड अंधकारमय आहे. सत्तेतल्या एकाही पक्षाला वाटत नाही धनगरांना उमेदवारी द्यावी, विरोधातल्या एकाही पक्षाला वाटत नाही धनगरांना उमेदवारी द्यावी. अरे मग जवळपास 100च्या आसपास मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्या मतदारसंघामध्ये 30,000च्या कमी मतं नाहीत आणि 5,000च्या कमी मतदान असलेला मतदारसंघ ज्या महाराष्ट्रात नाहीये. म्हणजे 30,000 प्लस मतदान असलेले मतदारसंघ 100च्या घरामध्ये आहे. 50,000च्या पुढे मतदान असणारे 30-35 मतदारसंघ या महाराष्ट्रात आहेत. एवढी मोठी संख्या मतदारांची असताना आणि या निवडणुका बांधवांनो, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, जे निवडून येणारे उमेदवार आहेत आणि पडणारे उमेदवार, म्हणजे 1 नंबरचा आणि 2 नंबरचा उमेदवार, याच्यात दोघांच्या मध्ये 1,000, 2,000, 5,000, जास्तीत जास्त 10,000च्या फरकानं हे उमेदवार निवडून येणार आणि पडणाऱ्यांच्या मधला फरक हा 100 पेक्षा जास्त राहणार आहे. म्हणजे 1,000पासून 2,000, 5,000 पर्यंत मतांमुळे पडणारे आणि निवडून येणारे राहणार आहेत. आणि आपली मतांची संख्या 25, 30, 40, 50,000 असे 100च्या वर मतदारसंघ आहेत. मग धनगराच्या मताशिवाय निवडून येणारा येऊ शकत नाही, पडणारा पडू शकत नाही. हे सत्य आहे, वास्तव आहे. मग आपल्या मताची किंमत कधी होणार आहे? आपल्या मताची किंमत तेव्हाच होणार आहे जेव्हा आपला उमेदवार उभा राहील. बऱ्याच बांधवांचा मतप्रवाह आला की आम्ही नोटाला मतदान केलं पाहिजे. पण बांधवांनो, नोटाला मतदान केलं पाहिजे हे खरं आहे, पण ते नोटाला मतदान कुणाचं पडलं कुणाचं नाही पडलं हे क्लिअर होत नाही. दुसरी गोष्ट, 100% लोक नोटालाही मतदान करत नाही. म्हणून आपण आपला उमेदवार उभा करणे, त्याचा प्रचार करणे, त्याला मतदान करणे. समजा फॉर एक्झाम्पल दीपक बोराडे भोकरदन मतदारसंघात उभा राहिला, मग इथं 40,000च्या प्लस मायनस तिथं धनगरांचं मतदान आहे. पण ठीक आहे, आपण दीपक बोराडेंचे संबंध कोणत्या इतर सामाजिक याच्यामध्ये काय आहे, कमी जास्त आहेत, त्याला बाकीचे लोक मतदान करतील न करतील हा भाग जरी आपण बाजूला ठेवला, तरी फक्त धनगरांनी जरी मतदान केलं तर एक 50% प्लस मतदान होतं. पण यावेळेस माझी विनंती आहे की प्रत्येक बांधवानं जबाबदारीनं मतदान केलं पाहिजे. 100% आपण मतदान करायची त्या ठिकाणी काळजी घ्या. मग समजा आता धनगर समाजाचं 30,000 मतदान झालं असं आपण जर गृहीत धरलं, तितकं जरी दीपक बोराड्याला पडलं तर ते निर्णायक मतदान आहे. त्याची मोजदाद होईल, त्याची काउंटिंग होईल. दीपक बोराड्याला मतदान पडलं, धनगराचं पडलं असं होईल. आणि जर खरंच समाज जर जागरूक असेल आणि प्रत्येक बांधवानं, आम्ही आतापर्यंत इतरांना मतदान दिलेस, जातीच्या नावावर, पक्षाच्या नावावर, मित्रत्वाच्या नावावर आपण लोकांना मतं देत आलो.
मग जर प्रत्येकानं ठरवलं की मी माझ्या मित्राला, मी आमच्या गावात ज्याच्या कुणाच्या नेत्याला आतापर्यंत मतदान केलं त्याला गे बाबा तू आता आमच्या माणसाला मतदान कर, असं जर केलं तर निवडून निवडून येणं सुद्धा काही अवघड नसतंय. म्हणून माझी विनंती आहे की या मतांची दखल यावेळेस होणं गरजेचं आहे. आणि जर प्रत्येक मतदाता, प्रत्येक समाज जर या ठिकाणी जातीयाच्या म्हणजे जातीय अस्मितेच्या याच्यातून जर पाहत असेल, या जातीय अस्मिता जर प्रत्येकाच्या टोकाला गेल्या असतील, प्रत्येकाला जर जातीचा गर्व असेल, अभिमान असेल, तर मग आम्हालाही आमच्या जातीचा गर्व अभिमान का नसावा? आणि वाटोळ झालंय ना आमच्या जातीचं, वाटोळ केलंय ना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं. म्हणजे लाज वाटली पाहिजे प्रत्येकाला. मी म्हणतो की प्रत्येक धनगराला लाज आहे की नाही आहे, की तुमचा एक खासदार या देशाच्या संसदेत जात नाही, तुमचा एक आमदार फक्त या महाराष्ट्रात आता आहे, पुढे तोही होईल की नाही गॅरंटी नाही. कारण धनगर जमात जर अशा पद्धतीने वागणूक आमची असली, इतका अडाणीपणा जर आमचा असेल, तर तो एक आमदारही तुमचा होणार नाही. मग याची चीड तुम्हाला येणार आहे की नाही, कधी याचा राग येणार आहे की नाही? म्हणून मी अत्यंत नम्रपूर्वक आपल्याला विनंती करतो बांधवांनो, तरुणांना विशेष करून विनंती करतो, ज्या पक्षात जे नेते, ठीक आहे ना, जिथं ज्या पक्षानं उमेदवारी आपल्याला दिली त्या नेत्याचा नक्कीच प्रचार करा, त्या पक्षाचा प्रचार करू नका. त्या पक्षानं उपकार केले नाही आमच्यावर उमेदवारी देऊन. आम्हाला घरकुल दिले, आमच्या वाडी वस्तीवर एखादा रस्ता दिला, उपकार केला नाही. हा आमदार तिथं मोठ्या मोठ्या गप्पा आणतो, आम्ही तुम्हाला हे दिलं. या भामट्यांनी यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीतून हे दिलं नाही, आणि आम्ही मतं दिले म्हणून हे आमदार झाले ना. उपकार आमचे त्यांच्यावर आहेत, त्यांचे आमच्यावर उपकार नाही आहेत. म्हणून त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली तुम्ही दबू नका भावांनो. तुमचे उपकार त्यांच्यावर आहेत. तुमच्या घरात जे चूल पेटते, तुमच्या पोटात जे अन्न चाललं, हे तुमच्या कष्टाचं आहे. तुमचं जीवन तुमच्या कष्टावर अवलंबून आहे, तुमच्या भरोशावर आहे. परंतु या आमदारा, खासदारांचं, मंत्र्यांचं, भामट्यांचं आयुष्य हे तुमच्या पैशातून चाललंय. त्यांच्या पैशातून तुम्ही जगत नाही, पण तुमच्या पैशातून हे भामटे जगतात. यांच्या गाडीमध्ये डिझेल तुमच्या पैशाचं आहे, यांना जे सिक्युरिटी पुरवल्या जाते यांचा पगार तुमच्या पैशातून होतो. या भामट्यांना जो लाखोचा जो पगार होतो, यांना ज्या शासनाच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात, या सगळ्या तुमच्या पैशातून होतात. म्हणजे तुमच्या पैशाच्या भरोश्यावर हे जगतात, यांच्या पैशावर तुम्ही जगत नाही. म्हणून यांच्या उपकारातून दबणं सोडा. आमचे जे नेते त्या पक्षाचं काम करत असतील, त्यांच्या काय अडचणी असतील यांना सोडून द्या. पण सामान्य जनतेच्या काही अडचणी नाही. सामान्य जनतेनं उग यांच्या फुकटच्या उपकाराला दबण्याचं काम करू नये आणि समाजासोबत राहणं गरजेचं आहे. मी परत एकदा नम्रपणे विनंती करतो की एक नंबरचं दुश्मन, एक नंबरचं टार्गेट आमचं भाजप असलं पाहिजे. पहिलं टार्गेट आमच्या माणसाला निवडून आणणे हे तर असलंच पाहिजे, पण याच्या बरोबरीचं दुसरं टार्गेट त्यालाही तितकंच महत्व की भाजपचे मोठे मोठे नेते प्रत्येकाला पाडा. मी तर म्हणतो यांना एकदा दाखवा. अरे 2 नंबरचा समाज ज्याला तुम्ही आश्वासन देता, लेखी आश्वासन देता की तुम्हाला आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो, आणि एवढी थट्टा या देशाच्या नाही तर जगाच्या पाठीवर एवढी थट्टा कोणत्या समाजाची झाली नसेल. ती थट्टा, तो अपमान, स्वाभिमानाला डिवचण्याचं काम या भाजपने केलंय. काही बांधव आमचे म्हणतात की आम्हाला आमदारकी दिली, आम्हाला मंत्रीपद दिलं, आम्हाला योजना दिल्या. अरे बाबा, तुम्हाला त्यांनी दिला 1 रुपया, पण त्यांनी 99 घेतले ना. त्यांचा फायदा झाला ना, तुमच्यामुळे आमदार झाले ना. हे आपण का समजत नाही? मग एकदा त्यांना दाखवा ना त्यांची जागा. आता जर हे भामटे सत्तेच्या बाहेर गेले तर कायदा, GR काढणं, कायदा करणं ही जी प्रोसिजर आहे, ही राज्यपाल, संसद, राष्ट्रपती हे 3 महत्वाचे घटक असतात. आणि राज्यपाल आजही भाजपचा आहे, संसद आजही भाजपच्या ताब्यात आहे, राष्ट्रपती आजही भाजपचा आहे. मग यांना तुमच्या मताचं महत्व कळलं तर उद्या परत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पुन्हा भविष्यात यांना निवडणुकांना सामोरं जाणं आहे. पण तुमची भीतीच जर यांना राहिली नाही तर तुमच्या हिताचे निर्णय हे घेणार नाहीत. म्हणून तुमची भीती यांना होणं गरजेचं आहे. तुमच्या मताची किंमत
यांना दाखवणं गरजेचं आहे. म्हणून आपण पहिलं प्राधान्य आपल्या उमेदवाराला निवडून येणं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. त्याचबरोबर भाजपचे नेते पाडणं, त्यातल्या त्यात मोठे नेते, जसं की आमच्या आता जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे हे भाजपचं या महाराष्ट्रातलं टॉपचं नाव आहे. आणि भोकरदन जाफराबाद विधानसभेमध्ये संतोष दानवे त्यांचे चिरंजीव निवडणूक लढतात. तर माझं तर प्रामाणिकपणे टार्गेट आहे की पहिलं टार्गेट हे संतोष दानवेला पाडायचं असलं पाहिजे. आणि भोकरदन जाफराबादच्या प्रत्येक धनगराला विनंती करेल, जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक धनगर बांधवाला विनंती करेल, आपण घनसावंगी मतदारसंघामध्ये, परतूर मतदारसंघामध्ये, बदनापूर मतदारसंघामध्ये, जालना मतदारसंघामध्ये आपण आपले जे पै पाहुणे तिथे आहेत, आपले जे दोस्त मित्र या भोकरदन मतदारसंघामध्ये आहेत, आपण त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक धनगरांना जाफराबाद भोकरदन मतदारसंघामध्ये आलं पाहिजे आणि पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे की संतोष दानवे पाडण्यासाठी. आणि ऑटोमॅटिकली तिथं मी निवडणूक लढेल किंवा दुसरा कोणी आपला एखादा बांधव लढेल, त्याला आपण मतदान करायचं म्हणजे ऑटोमॅटिकली ते पडतच. मी विखे मेसेज यायला लागले. विखेंना सुद्धा पाडण्यासाठी आपण पहिलं तिथं प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी आपल्या नामांतराला विरोध केला, आमच्या ते GR काय काय काढले, आणि जे मग देवेंद्र फडणवीस असेल, मोठा नेता आहे, प्रत्येक जिल्ह्यात एक एक नेता आहे, जळगाव खानदेश गिरीश महाजन, हे असे नेते आपण टार्गेट केले पाहिजे की हे पडले पाहिजेत पहिल्यांदा. हे जर पडले ना तर यांना आपल्या मताची किंमत कळल. बरोबर, फडणवीसच्या मतदारसंघात सुद्धा मी स्वतः जाणार आहे. तिथं आपला उमेदवार असेल तर त्याचा प्रचार करायला जाईल, आणि आपला उमेदवार नसेल तर फडणवीसच्या विरोधात जो स्ट्रॉंग उमेदवार आहे, निवडून येणार आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे माहित नाही, त्याचा सुद्धा प्रचार करायला मी तिथं जाईल. कारण पडला पाहिजे, आणि हे आता करणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि ज्या मतदारसंघामध्ये आपला एखादा बांधव उभा राहत असेल, त्याच्याकडनं पैसे घेऊन त्याच्या पैशावर आपण प्रचार यंत्रणा राबवणं, हे केल्यापेक्षा माझी धनगर जमात बांधवांना विनंती आहे की आपल्या समाजामध्ये फार पैशावाले लोक नाहीत. जे पैशावाले नाहीत असं नाही, करोडो अरबो रुपयावाले लोक सुद्धा आहेत, पण ते या राजकारणात पडत नाहीत. आमच्यासारखे तळमळीचे चळवळीतले कार्यकर्ते या निवडणुकीच्या याच्यामध्ये पडतात, आणि मग घर, प्रपंच, व्यवसाय याचा सगळा गोंधळ होतो, आणि मग अडचणी निर्माण होतात. म्हणून मी जमात बांधवांना अत्यंत नम्रपूर्वक विनंती करल की जिथं आपले उमेदवार उभे आहेत आपण त्यांना तनमन धनानं सहकार्य केलं पाहिजे. नाही तुम्ही पैशानं सहकार्य करत, त्या प्रचार यंत्रणा त्या उमेदवाराच्या पैशानं आपण न राबवता आपल्या योगदानातून आपण त्या राबवल्या पाहिजे. आपण आपल्या पद्धतीनं त्याचा प्रचार केला पाहिजे. आपण जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची काळजी केली पाहिजे, आणि आपला नेता निवडून कसा येईल किंवा हे नेतृत्व कसं तयार होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून या निवडणुकांना सामोरं जात असताना अत्यंत जागरूकपणे, प्रामाणिकपणे आपण सामोरं जाऊयात. माझा वैयक्तिक निवडणूक लढण्याचा काय निर्णय आहे तुम्ही या 2-3 दिवसामध्ये सर्वांसोबत चर्चा करून घेईलच, परंतु आता या व्यवस्थेविषयी, या साही पक्षांविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड राग असणं गरजेचं आहे. तो आहे, तो निवडणुकीत या मतातून दाखवणं गरजेचं आहे. बांधवांनो, हा माझा मेसेज आपण जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या ज्या सूचना असतील आपण वैयक्तिक मला मेसेज करून, वैयक्तिक फोन करून आपण सूचना या ठिकाणी मांडू शकता, आणि कशा पद्धतीनं आमच्या जमातीचं अस्तित्व पुनर्स्थापित करता येईल या दिशेनं आपण वाटचाल करूयात. परत एकदा सर्वांना या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या पर्वाच्या शुभेच्छा देतो. आणि या लोकशाहीला बळकट करत असताना, कारण निवडणुका या लोकशाहीला बळकट करण्याचं सर्वात महत्वाचं माध्यम आहे, या देशाच्या लोकशाहीला बळकट करत असताना धनगर जमातीचं बळकटीकरण कसं होईल याची सुद्धा आपण काळजी घेऊयात, त्या दिशेनं आपण काम करूयात. आणि निश्चितपणे या महाराष्ट्रातील तरुण आता जागा झालाय असं मला वाटतं, आणि हा तरुण निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आमचं महत्व अधोरेखित करेल आणि एक इतिहास घडवण्याच्या दिशेनं वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.